तर बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने। या घडीची एक महत्त्वाची बातमी पाहूयात। शीतल तेजवानीचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। शीतल तेजवानीची आता सध्या चौकशी संपली आहे अशी देखील माहिती समोर येते। सव्वा तास शीतल तेजवानीची आज चौकशी करण्यात आलेली आहे। शीतल तेजवानीचा जबाब नोंदवण्यात आलाय। सव्वा तास तिची चौकशी करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या वतीने तिला अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। तिचा जबाब आज नोंदवून घेतला गेलेला आहे। खरं तर झी24 तासनं हे संपूर्ण जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण उघडकीस आणलं। त्यानंतर शीतल तेजवानी अक्षरशः फरार झाल्याच्या बातम्या समोर आलेल्या होत्या। आज अखेर झी24 तासच्या कॅमेऱ्यामध्ये ती पहिल्यांदा कैद झाली आणि तिची सव्वा तास पोलिसांनी चौकशी केलेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून आज तिची चौकशी झाली आहे आणि या सव्वा तासाच्या चौकशी दरम्यान पोलिसांनी देखील प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे। तिचा जबाब देखील आज नोंदवून घेण्यात आलेला आहे। जबाब नोंदवून घेतल्यानंतर आपण पाहतोय अक्षरशः शीतल तेजवानीनं तिथून पळ काढल्याचे दृश्य आपण पाहतोय। खासगी गाडीमध्ये बसल्यानंतर ती तिथून अक्षरशः पळून गेली। आमच्या प्रतिनिधींनी तिला अनेक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र शीतल तेजवानीनं एकाही प्रश्नावर उत्तर दिलेलं नाहीये। या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। झी24 तासच्या कॅमेऱ्यामध्ये आज पहिल्यांदा शीतल तेजवानी कैद झालेली आहे। दिवसभर शीतल तेजवानीनं संपूर्ण चेहऱ्याला मास्क लावल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळतंय। माध्यमांना एकही उत्तर शीतल तेजवानीनं दिलेलं नाहीये। आमच्या प्रतिनिधींनी माध्यमकर्मींनी खरं तर तिला अनेक प्रश्न विचारले, तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली, मात्र एकाही प्रश्नाचं उत्तर न देता शीतल तेजवानी तिथून निघून गेलेली आहे। पुणे पोलिसांनी तिचा जबाब नोंदवलाय। सव्वा तास आज तिची चौकशी करण्यात आलेली आहे। मूळ जमीन मालकांना कशा पद्धतीनं फसवलं गेलं, सरकारी जमीन कशी लाटली, असे अनेक सवाल खरं तर पोलिसांच्या वतीने तिला विचारण्यात आलेले होते। शीतल तेजवानीच्या वतीने देखील आज पोलिसांच्या समोर अनेक कागदपत्र सादर करण्यात आल्याची माहिती समोर येते। आता हा संपूर्ण जबाब नोंदवल्यानंतर पुणे पोलिसांची काय अधिकृत प्रतिक्रिया या संदर्भात येते याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। मात्र शीतल तेजवानींनी आज माध्यमांसमोर बोलणं टाळल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। एकाही प्रश्नाला शीतल तेजवानीनं उत्तर दिलेलं नाहीये। तिनं अक्षरशः पळ काढल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। आज सव्वा तास तिची चौकशी झाली आहे। शीतल मॅडम एक छोटीशी प्रतिक्रिया पाहिजे होती। जी कंपनी सोबत तुमचा व्यवहार झालेला आहे ती सरकारची जागा होते मॅडम। शीतल मॅडम ची जमीन होती मीडिया सोबत काय मॅडम? शीतल मॅडम ची जमीन होती मीडिया सोबत काय मॅडम? शीतल मॅडम शीतल मॅडम एक छोटीशी प्रतिक्रिया पाहिजे होती। जी कंपनी सोबत तुमचा व्यवहार झालेला आहे ती सरकारची जागा होते मॅडम। शीतल मॅडम ची जमीन होती मीडिया सोबत काय मॅडम? शीतल मॅडम ची जमीन होती मीडिया सोबत काय मॅडम? शीतल मॅडम एक छोटीशी प्रतिक्रिया पाहिजे होती। जी कंपनी सोबत तुमचा व्यवहार झालेला आहे ती सरकारची जागा होते मॅडम। शीतल मॅडम ची जमीन होती मीडिया सोबत काय मॅडम? शीतल मॅडम ची जमीन होती मीडिया सोबत काय मॅडम? शीतल मॅडम एक छोटीशी प्रतिक्रिया पाहिजे होती। जी कंपनी सोबत तुमचा व्यवहार झालेला आहे ती सरकारची जागा होते मॅडम। शीतल मॅडम ची जमीन होती मीडिया सोबत काय मॅडम? शीतल मॅडम तर आपण ही दृश्य पाहतोय। आमच्या प्रतिनिधींनी शीतल तेजवानीला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे, सातत्यानं प्रश्नांची सरबत्ती केली आहे, मात्र एकाही प्रश्नाला उत्तर न देता शीतल तेजवानीनं अक्षरशः पळ काढल्याची ही दृश्य आहेत। शीतल तेजवानीचा आज जबाब नोंदवण्यात आलेला आहे। जवळपास सव्वा तास शीतल तेजवानीची चौकशी करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीची चौकशी केली। आर्थिक गुन्हे शाखेच्या सर्व अधिकाऱ्यांनी तिला अनेक प्रश्न विचारलेले आहेत, तिचा जबाब नोंदवून घेतलाय आणि त्यानंतर तिनं अक्षरशः तिथून पळ काढल्याची ही दृश्य आहेत। आमच्या प्रतिनिधींनी सातत्यानं शीतल तेजवानीला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र एकाही प्रश्नाला उत्तर न देता शीतल तेजवानीनं पळ काढलेला आहे। आपल्या खासगी गाडीमध्ये बसून शीतल तेजवानीनं अक्षरशः तिथून पळ काढल्याची ही दृश्य आपण पाहतोय। सातत्यानं अनेक प्रश्न या संपूर्ण प्रकरणामध्ये उपस्थित होत आहेत। या संपूर्ण गैरव्यवहारामध्ये मुख्य आणि गंभीर आरोप शीतल तेजवानीवर आहे, मात्र असं असून देखील तिला अटक का केली नाही असा देखील सवाल या निमित्तानं आता विचारला जातोय। दुसरीकडे आज सव्वा तास
शीतल तेजवानीची चौकशी करण्यात आलेली आहे, तिचा संपूर्ण जबाब नोंदवण्यात आलेला आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। निलेश, तुम्ही शीतल तेजवानीला सातत्याने प्रश्न विचारला, मात्र एकाही प्रश्नाला उत्तर शीतल तेजवानीने दिलेलं नाहीये। खरं तर आपण सकाळपासून त्यांना एक प्रश्न विचारत होतो की मीडिया कंपनी सोबत तुमचे काय संबंध आहेत आणि सरकारी जमीन तुम्ही कशी विकल्यास व्यवहार केला, मात्र या दोन्ही प्रश्नावर त्यांनी नो कमेंट्स सुरुवातीला असं सांगितलं। मात्र आता काही वेळापूर्वी आपण त्यांना पुन्हा एकदा विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आताही बोलणं टाळलेलं आहे। त्यामुळे कुठं ना कुठेतरी शीतल तेजवानी या प्रकरणामध्ये गिल्टी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण सातत्याने त्यांच्यावर आरोप होत आहे, मात्र आरोपांचं त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये। आणि दुसरीकडे आज जी चर्चा झालेली आहे, 4 तास त्यांना बसवून ठेवलं होतं। या चौकशीमध्ये त्यांना प्रामुख्याने 2-3 प्रश्न विचारण्यात आले होते की सरकारी जमीन असताना तुम्ही हा व्यवहार कसा केला, आणि त्यानंतर दुसरा एक प्रश्न होता की कुठल्या स्वरूपात तुम्ही हा व्यवहार केला, पैशांची देवाणघेवाण कशी केली होती, आणि स्थानिक जे वतनदार आहेत त्यात नेमके कोण कोण आहेत, अशा 3 प्रश्न जे आहेत ते त्यांना विचारले असल्याची सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते, आणि त्या अनुषंगाने त्यांनी हा जबाब आहे तो नोंदवलेला आहे। मात्र या संपूर्ण प्रकारामध्ये जर बघितलं तर शीतल तेजवानी यांनी पळ काढलेला आपल्याला पाहायला मिळाला। जे त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते त्या आरोपांना कुठल्याही प्रकारचं त्यांनी उत्तर या ठिकाणी दिलेले नाहीये। अक्षरशः त्यांनी पळ काढलेला आपण या ठिकाणी पाहतोय। शीतल तेजवानी आता मुंबईच्या दिशेने जात असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच जर बघितलं तर आता आजची चौकशी जी आहे किंवा जो स्टेटमेंटचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं पोलिसांकडे सांगण्यात आलेलं आहे। मात्र जर गरज पडल्यास या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा शीतल तेजवानी आहेत त्यांना चौकशीसाठी बोलवलं जाईल, किंबहुना या प्रकरणामध्ये जर आपण जर पाहिलं जे वतनदार आहेत त्यांचे स्टेटमेंट जे आहे ते आता घेतलं जाईल। अर्थात त्यातले काही लोकांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, मात्र अजूनही काही लोक त्यातले जे आहेत ते राहिलेले आहेत। त्यांच्या स्टेटमेंट नंतर दुसरा जबाब सुद्धा शीतल तेजवानी यांची घेण्याची शक्यता आहे, आणि त्यानंतर शीतल तेजवानीवर कायदेशीर गुन्हा जो आहे तो वेगळ्या प्रकारे यात गुन्हा दाखल होऊ शकतो। अर्थात आता याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र नक्की शीतल तेजवानीचा या गैरव्यवहारामध्ये रोल काय होता याचा आता कागदोपत्री तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जातोय। मात्र या संपूर्ण दिवसभराच्या घडामोडी जर मध्ये बघितलं तर शीतल तेजवानी ह्या सकाळी 11:30च्या सुमारास आपल्या आलिशान गाडीने पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले होते, आणि त्यातून त्यांनी थेट आर्थिक गुन्हे शाखेचे जे पोलीस निरीक्षकांचं जे कार्यालय आहे त्यामध्ये तिथं जाऊन त्यांनी काही डॉक्युमेंट सादर केली। त्यानंतर त्यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेण्यात सांगण्यात आली होती। त्यानंतर त्या थेट या आर्थिक गुन्हे शाखेचे जे उपायुक्त दर्जाचे अधिकारी जे आहेत विवेक मासाळ त्यांच्या केबिनमध्ये त्यांना बसवून ठेवण्यात आलं होतं। जवळपास 4 तास त्यांना या केबिनमध्ये बसवल्यानंतर त्यांची चौकशी जी आहे ते साधारण 5च्या आसपास सुरू करण्यात आली। या चौकशीमध्ये सुरुवातीला एक महिला अधिकाऱ्यांनी त्यांचा जबाब नोंदवायला सुरुवात केली। त्यानंतर या प्रकरणातले जे तपासी अधिकारी आहेत त्यांना आयु म्हणलं जातं वाघमारे साहेब, त्यांनी या त्यांचे प्रश्न त्यांना काही विचारले। त्यानंतर जे या आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांनी सविस्तर या प्रकरणानंतर तिघांची स्टेटमेंट प्रश्न उत्तर झाल्यानंतर तिचं स्टेटमेंट घेतलं। त्यामुळे या शीतल तेजवानीचे आज बघितलं तर 3 अधिकाऱ्यांनी चौकशी केलेली आपल्याला पाहायला मिळतात। 3 अधिकाऱ्यांनी वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते तिला विचारले होते, आणि त्यांची उत्तरं जी आहेत ती त्यांनी दिली आहे का, त्यांनी जे उत्तर जे आहेत ते अपेक्षित त्यांनी उत्तर दिलंय का याचा खुलासा आता पोलीस अधिकाऱ्यांकडून होणं अपेक्षित आहे। खरं तर ज्या प्रकारे शीतल तेजवानी 15 दिवसांपासून गायब होती, नोटीस दिल्यानंतर ती 4 दिवसांनी पोलिसांसमोर हजर झाली, त्यामुळे ती पोलीस तपासामध्ये सहकार्य करते का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण जर या प्रकरणामध्ये बघितलं तर शीतल तेजवानीने अनेकांची फसवणूक केल्याचं प्रथमदर्शनी या ठिकाणी पाहायला मिळतंय। महत्वाचं म्हणजे मीडिया कंपनीसोबत तिने जमीन व्यवहार केलेला आहे, या प्रकरणामध्ये ते केंद्रबिंदू असल्याचं या प्रकरणात उघड झालेलं आहे। त्यामुळे शीतल तेजवानीवर आता नेमका कुठल्या स्वरूपाचा गुन्हा दाखल होतो हे महत्वाचं असणार आहे। अर्थात आता दुसरीकडे जे वतनदार आहेत 275 जे वतनदार आहेत जमिनीचे मूळ मालक त्यांचं आता या ठिकाणी स्टेटमेंट घेतलं जाईल। त्यातल्या 10 जणांना या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस दिलेली आहे। त्यांच्या स्टेटमेंटवरून आणि शीतल तेजवानीचं स्टेटमेंट या दोन्हींचं अभ्यास करून या ठिकाणी पोलीस जे आहेत ते आता पुढील कारवाईला सुरुवात करतील। मात्र या ठिकाणी आज तरी तिच्या चौकशी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र शीतल तेजवानीची बाजू नक्की काय आहे आणि
पोलिसांनी काय प्रश्न विचारला हे काही वेळामध्ये आपल्याला समजेल. मात्र ज्या प्रकारे शीतल तेजवेनी समोर येत होती किंवा काही दिवस गायब झाली होती त्यावरूनच आपल्याला पाहायला मिळते की शीतल तेजवेनी कुठेतरी यातून पळ काढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याचंच उदाहरण आज ज्या प्रकारे जी24 तासने त्यांना प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर न देता शीतल तेजवेनीने पळ काढलेला आपल्याला पाहायला मिळालं. निलेश, शीतल तेजवानीनं पळ काढला हे सगळं ठरवून होतंय का? कारण आज दिवसभर आपल्या प्रतिनिधींनी, तुम्ही देखील असाल, चंद्रकांत फुंदे असतील, सातत्यानं त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र आज दिवसभर त्यांनी मास्क लावलेला आपल्याला दिसला. कशा पद्धतीनं केबिन आतून बंद केलं गेलं तिथपर्यंत माध्यमांना पोहोचता येत नव्हतं. त्यामुळे एकीकडे त्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते. गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. अनेक मूळ वारसदारांना, मूळ जमीन मालकांना फसवलं गेलंय, त्यांची फसवणूक केली आहे. आणि दुसरीकडे तुम्हाला VIP ट्रीटमेंट मिळते, माध्यमांना तुम्ही सामोरं जात नाहीये आणि सातत्यानं हा ठरवून हा सगळा प्रकार सुरू आहे. नक्की जर सुरुवातीपासून या प्रकरणात आपण जर बघितलं तर कुठंतरी या संशयाची सोय आपल्याला पाहायला मिळाली होती. कारण मीडिया कंपनीला आपला प्रस्ताव मांडवायचा किंवा जे मुद्रांकन शुल्क भरण्यासाठी पण वेळ मागवून दिलेला. त्यानंतर शीतल तेजवानीला एक नोटीस दिली, त्यानंतर ती 15 दिवसांनी हजर झाली आणि ज्या समितीने अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये काही राजकीय नेत्यांची नावं सुद्धा नाहीयेत किंवा जे भागीदार आहेत